नमस्कार श्रोत्यो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी डॉक्टर सचिन उदमले आणि आज आपण संवाद साधणार आहोत आपल्या नगरमधील भूलतज्ञ डॉक्टर सचिन लावंडे सर आणि डॉक्टर ललित जोशी सर. नमस्ते. प्रथमतः रेडिओ नगर स्टुडिओमध्ये आपले दोघांचेही खूप खूप स्वागत. धन्यवाद. थँक्यू. तर 16 ऑक्टोबरला जागतिक भूल दिन म्हणून आपण साजरा करत आहोत. तर यासाठी आपण आरोग्यधारे या सदरामध्ये या दोन्ही प्रतिष्ठित डॉक्टरांना आपल्याशी संवाद साधण्यासाठी बोलवलेला आहे. तर मी सर्वप्रथम डॉक्टर सचिन लावंडे सर यांना विनंती करेल की त्यांनी आपली स्वतःबद्दलची माहिती सांगावी. मी डॉक्टर सचिन लवांडे. मी गेले साधारण 17 ते 18 वर्षापासून नगरमध्ये भूलतज्ञ म्हणून काम करतोय आणि मी माझं शिक्षण पुण्याला BJ मेडिकल कॉलेज आणि नंतर स्पेशलायझेशनचं शिक्षण मुंबईला टाटा मेमोरियल हॉस्पिटल KEM हॉस्पिटल इथं पूर्ण केलेलं आहे आणि 2005-06 पासून मी नगरमध्ये कार्यरत आहे. ओके सर, ललित जोशी सरांना मी विनंती करेल की त्यांनी आपली स्वतःबद्दल थोडी माहिती सांगावी. नमस्कार, मी डॉक्टर ललितराम जोशी. गेल्या 20 वर्षांपासून मी अहमदनगरमध्ये भूल तज्ज्ञ म्हणून काम करतोय. माझं शिक्षण हे MIMSR मेडिकल कॉलेज लातूर इथं झालं आणि त्यानंतर ॲनेस्थेशियाचं शिक्षण KEM हॉस्पिटल मुंबई इथून केलेलं आहे. गेल्या 20 वर्षांपासून ॲनेस्थेशिया देताना साधारणपणे 18 वर्षांपासून मी पीडियाट्रिक ॲनेस्थेशियामध्ये पण काम करतोय. ओके, तर सर्वप्रथम मी लावंडे सरांना विचारू इच्छेल की जसं आता जोशी सरांनी सांगितलं की मी पीडियाट्रिक ॲनेस्थेशियामध्ये काम करत आहे, तर नक्की हे भूल तज्ज्ञ किंवा भूल देण्याचे जे काही पद्धती आहेत त्याचे कुठले कुठले प्रकार आहेत किंवा त्या बाबतीत आपण थोडीशी माहिती द्यावी. ओके, आता भूलतज्ञ हे जे आहेत, आत्ताच आम्ही सांगितल्याप्रमाणे MBBS नंतर आमचं स्पेशलायझेशनचं शिक्षण झालेलं असतं 3 वर्षाचं. परंतु त्यानंतर सुद्धा जनरली सगळे भूलतज्ञ हे सगळ्या ऑपरेशनला भूल देतात. परंतु जशी जशी मेडिकल सायन्समध्ये डेव्हलपमेंट झाली तसं तसं त्याच्यामध्ये सुपर स्पेशालिटीज किंवा काही अशा ब्रांचेस आणखी पुढे डेव्हलप झाल्या की ज्याच्यामध्ये जसं आता ललित जोशी सर हे पीडियाट्रिक ॲनेस्थेटिस्ट म्हणून काम करतायत. तर पीडियाट्रिक ॲनेस्थेशिया म्हणजे लहान मुलांना भूल देण्याची जी गोष्ट आहे तो एक त्यातला प्रकार आहे. तसं मेंदूवरील शस्त्रक्रियांसाठी न्यूरो ॲनेस्थेशिया म्हणून असतं, न्यूरो ॲनेस्थेटिस्ट ते काम करतात. कार्डियाक ॲनेस्थेशिया असतं, जे हृदयाच्या शस्त्रक्रियांमध्ये भूल देणारे जे तज्ज्ञ असतात त्यांना आपण कार्डियाक ॲनेस्थेटिस्ट म्हणतो. आणि इंटेन्सिव्ह केअर हा एक ॲनेस्थेशियामधलाच प्रकार आहे जो अशाच प्रकारे एक वेगळी स्पेशालिटी म्हणता येईल, जे ॲनेस्थेटिस्ट लोक, भूलतज्ञ लोक त्याच्यामध्ये पण काम करतात. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये सुपर स्पेशालिटी सारखे ब्रांचेस आता डेव्हलप होत आहेत. ललित सर, आता जसं सरांनी भूलच्या बाबतीमध्ये किंवा भूलशास्त्राच्या बाबतीमधले जे काही वेगवेगळे ॲनेस्थेशिया देण्याचे जे काही आहेत माध्यम त्या बाबतीत सांगितलं, तर यासाठी काही वेगळे प्रशिक्षण घेतले जाते का किंवा त्या संदर्भात थोडे काहीतरी? आता माझ्या बाबतीत म्हणाल तर माझं वेगळं प्रशिक्षण असं फारसं झालेलं नाही आहे. परंतु मी आल्यानंतर इथे ज्या डेव्हलपमेंट्स होतात त्या कॉन्फरन्सेसद्वारे आपणाला कळतात. तर त्या पीडियाट्रिक ॲनेस्थेशियाच्या इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस वगैरे अटेंड करून त्यामधून जे आपलं नॉलेज आहे आणि इनोव्हेशन, कारण एक गरज ही शोधाची जननी असते असं म्हणतात. तर त्यामधून काही शिकून मी डेव्हलप केलेलं आहे. कारण मी ज्या वेळेला सुरुवात केली होती त्यावेळेला नाही, पण आता 1 किंवा 2 वर्षांचे पीडियाट्रिक ॲनेस्थेशियाचे सुपर स्पेशालिटी कोर्सेस अवेलेबल आहेत. त्यावेळेला ते नव्हते. ओके, खरं तर सर त्यांच्या अनुभवातून त्यांनी स्वतःला, मी आता तोच विषय मांडणार होतो की खरंच म्हणजे नगर आणि नगर परिसरातील जे काही रुग्ण आहेत किंवा लहान मुलं आहेत यांना तुमचा जो काही अनुभव आणि तुम्ही जे काही एक वेगळं प्रयत्न करून याचे प्रावीण्य मिळवलं आणि इतके वर्ष तुम्ही जी सेवा करताय ती खरंच खूप चांगली गोष्ट आहे. तर लवंडे सर, मला तुम्हाला विचारायला आवडेल की जसं आता सरांनी पीडियाट्रिक ॲनेस्थेशिया असा उल्लेख केला, म्हणजे अडल्ट ॲनेस्थेशिया आणि पीडियाट्रिक ॲनेस्थेशिया,
याचा जर का आपण विचार केला तर याच्यामध्ये ठळक असा कुठला बदल आहे किंवा ठळक असे कुठलं चेंजेस आहेत किंवा त्या बाबतीत थोडंसं सांगा. आता जसं मोठ्या माणसाला अडल्ट जे म्हणतो आपण पेशंट्स असतात त्यांना भूल देणं आणि लहान मुलांना भूल देणं याच्यामध्ये फक्त आकाराने ते छोटे आहेत एवढाच फरक नसतो. म्हणजे आता जसं आम्हाला असं शिकवलं जातं की चिल्ड्रन आर नॉट मिनिएचर अडल्ट्स, म्हणजे त्यांच्यामध्ये आणखी पण खूप वेगवेगळे फरक असतात. म्हणजे अनाटॉमिकल आणि फिजिओलॉजिकल डिफरन्सेस म्हणतो आपण. म्हणजे त्यांची शरीर रचना वेगळी असते, त्यांच्या शरीरात ज्या प्रक्रिया असतात त्या वेगळ्या प्रकारे चालतात, त्यांचं ग्रोईंग एज असतं, काही काही त्यांच्या डेव्हलपमेंटल स्टेजेसमध्ये ते असतात, पूर्ण झालेले नसतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग ॲनेस्थेशिया प्लॅन करावा लागतो. आणि त्यामुळे ते फक्त आकाराने लहान असलेले अडल्ट पेशंट आहेत असं नाही आहे. आणि म्हणून त्याला एक वेगळा अभ्यास, वेगळा अनुभव, वेगळे टेक्निक्स, वेगळी एक्सपर्टीज लागते, जी एका पिडियाट्रिक ॲनेस्थेटिस्टकडे असते. आणि म्हणून ते ह्याच्या रुटीन अडल्ट ॲनेस्थेशियापेक्षा नक्कीच वेगळं आहे. नक्कीच. म्हणजे तुम्ही आता ज्या पद्धतीने सांगितलं की लहान मुलांवर जर का कुठलीही शस्त्रक्रिया करायची असेल तर ती खरंच एक जोखीम भरी असते आणि त्याच्यासाठी पण वेगळं प्रशिक्षण घेणं गरजेचंच असतं. तर बरोबर. त्याच पद्धतीने भुलेच्या बाबतीमध्ये देखीलच नक्की असणार यात काही शंका नाही. तर दोषी सर, मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की पिडियाट्रिक ॲनेस्थेशिया मध्ये आपण प्रावीण्य मिळवावे किंवा त्यासाठी एक वेगळं प्रशिक्षण घ्यावे, वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस अटेंड करावे असे आपल्याला का आणि कुठल्या एखाद्या घटनेमुळे वाटले किंवा कुठल्या असं इन्सिडेंटमुळे वाटले? आता KEM हॉस्पिटल मुंबई हे एशियामधलं सर्वात मोठं हॉस्पिटल आहे. त्याच्या मोठं म्हणजे ॲनेस्थेशिया डिपार्टमेंट सर्वात मोठं आहे. त्याच्यामध्ये रोटेशन वाईज आमचे पोस्टिंग्स असायचे, कधी सर्जरीमध्ये, कधी काही. तर पीडियाट्रिक ॲनेस्थेशियामध्ये कर्मधर्म संयोगाने माझं पोस्टिंग हे साधारणपणे 4 ते 5 महिने लागलं होतं. त्यावेळेलाच मला त्यामध्ये रस निर्माण झाला आणि इथे आल्यानंतर तशी संधी उपलब्ध झाली. नगरमध्ये एकमेव पीडियाट्रिक सर्जन होते, त्यांच्याबरोबर काम सुरू केलं आणि त्यामधलं मग तो रस वाढतच गेला. ओके. तर नक्कीच म्हणजे तुम्ही शिक्षण घेत असतानाच ह्या गोष्टीचे बीज रोवले गेले होते यातून निश्चित दिसतंय आणि त्याचा खरंच फायदा तिथे डॉक्टर अमला कुडाळकर म्हणून होते, त्यांच्यामुळे मी खूप इम्प्रेस झालेलो होतो. धन्यवाद धन्यवाद डॉक्टर. तर लवंडे सर, मला तुम्हाला विचारायला आवडेल की जसं की एकंदरीतच भूल बाबतीमध्ये किंवा समाजामध्ये भुलीच्या बाबतीमध्ये बरेचसे गैरसमज वगैरे असतात. तर ते तर अडल्ट ॲनेस्थेशिया बाबतीमध्ये तर आहेतच, तर त्याचाच परिणाम पिडियाट्रिक ॲनेस्थेशिया या बाबतीमध्ये तर अजून जास्त असेल असं मला वाटतं. तर या संदर्भात आपल्याला काय सांगावंसं वाटतं? आता प्रॅक्टिकली बघायला गेलं तर आता आपण जसं म्हणतो उदाहरणादाखल की भुलेच्या अगोदर पेशंटला उपाशी राहायचं असतं. तर आता लहान मुलांच्या बाबतीत काही गोष्टी ज्या थोड्या चॅलेंजिंग म्हणता येईल अशा ज्या आहेत लोकांच्या दृष्टीने, म्हणजे पेरेंट्सच्या किंवा पेशंटच्या दृष्टीने, तर लहान मुलांना उपाशी ठेवणं हे अवघड असतं. किंवा त्यांना आपण सांगून की आता इतक्या वाजल्यापासून एवढ्या वाजेपर्यंत 6 तास तुला उपाशी राहायचं आहे, जसं मोठ्या माणसांना सांगून त्यांना कळतं आणि ते आपल्याला कोऑपरेट करतात, तसं लहान मुलांच्या बाबतीत ते शक्य नसतं. त्यांना भूक लागली की ते खायला मागतात, पाणी प्यायला मागतात. तर हा एक पेरेंट्सनी त्यावेळी त्यांचा रोल जास्त येतो की जसे इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात ॲनेस्थेटिस्टने तसं त्यांना उपाशी ठेवावं लागतं. हा एक मुद्दा झाला. दुसरं की ज्यावेळी आपण काम करतो ॲक्च्युली, जसं पिडियाट्रिक ॲनेस्थेटिस्ट जेव्हा ॲक्च्युली काम करतात किंवा ज्यावेळी पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये जायचं असतं, तिथं त्यांना काही सुरुवातीच्या गोष्टी असतात, इंट्राकॅथ लावणे किंवा असे काही प्रिपरेशन्स असतात, ज्याच्यामध्ये मोठ्या माणसाला आपण सांगतो की आता तुमच्या हाताला आम्ही सुई लावतोय, तुम्ही असे बसा, असे झोपा, हाताची मूठ बांधा. ह्या सगळ्या गोष्टी पिडियाट्रिक ॲनेस्थेशियामध्ये काही अवेलेबल नसतं. आपण पेशंटचं कोऑपरेशन अवेलेबल नसतं. तर ते चॅलेंजिंग होऊन जातं की तुम्हाला स्वतःलाच वेगवेगळे कौशल्य वापरून त्याच्याशी बोलून म्हणा, कधी कधी बाळं इतके लहान असतात की बोलू पण शकत नाही आपण त्यांच्याशी,
आणि मग अशा वेळी त्यांना काहीतरी लॉजिंजेस देणं, काही आपले ड्रग्ज असतात ज्याने थोडी झोप येऊ शकते त्यांना, असे त्यांना ते चघळायला देणे, किंवा काही काही सेंटर्समध्ये अगदी गाडीतून पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातात. तर अशा वेगवेगळ्या काय काय गोष्टी करून त्यांना आपल्याला ते सगळं कॅरी आउट करावं लागतं. तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या अडल्ट अनेस्थेशियापेक्षा वेगळ्या आणि थोड्या चॅलेंजिंग अशा आहेत. धन्यवाद सर. ॲक्च्युली तुम्ही खूप छान माहिती दिली. त्यातच एक संदर्भ घेऊन मी जोशी सरांना विचारेल की खरंच पिडियाट्रिक अनेस्थेशिया किंवा लहान मुलांना भूल देणं हे खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे. तर हे भूल देण्याच्या अगोदर कुठली वेगळी तयारी करावी लागते का, आणि ती कुठली? आता ही लहान बाळांना भूल देण्याच्यासाठी ॲक्च्युली प्रत्येकाचा हा समज असतो की एक पेशंटला झोपवलं म्हणजे भूल झाली. तर तो थोडासा गैरसमज आहे, कारण वैद्यकीय शास्त्रातील प्रगतीमुळे पेशंट सेफ्टी आणि सर्जन्स कम्फर्ट या दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट असतात, आणि त्याचा समतोल सांभाळणं हे अनेस्थेसिओलॉजिस्टचं काम असतं. त्यामुळे हल्ली आम्ही ज्या पद्धतीने ते करतो ते जनरल अनेस्थेशिया म्हणजे संपूर्ण भुलेच्या बद्दलची काही औषधं, आणि प्रादेशिक भूल रिजनल अनेस्थेशिया आम्ही त्याला म्हणतो. तर तो रिजनल अनेस्थेशियाची पण तयारी करून ठेवायची, सो दॅट त्याच्यामध्ये त्यांची दोघांची सिनर्जिस्टिक म्हणजे एकमेकांना पूरक अशी ॲक्शन त्याच्यावर येते, आणि त्यामुळे पेशंट सेफ्टी वाढते. तर त्यामुळे भुलेतून पेशंट बाहेर नाही आला, ही जी पूर्वीपासूनची जी तक्रार होती ती कमी व्हायला मदत होते. कारण सर्जरी म्हणजे शस्त्रक्रिया आणि भूल हे दोनही शरीरावर ताणाचे प्रकार असतात. फक्त एकट्या भुलेमुळे काही त्रास होत नसतो, एकट्या शस्त्रक्रियेमुळे काही होत नसतं. जर समजा त्रास होणार असेल तर त्यामध्ये दोघांचंही योगदान असतं. त्यामुळे तो त्रास कमीत कमी ठेवण्यासाठी आपण ही कॉम्बिनेशन पद्धत जास्त प्रमाणात वापरतो. ओके. तर आता जोशी सरांच्या बोलण्यात एक संदर्भ आला होता की पेशंट सेफ्टी आणि सर्जन्स कम्फर्ट. तर हे खूप महत्त्वाचं वाक्य तुम्ही बोललाय. तर लवंडे सरांना मला विचारायला आवडेल की जसं आता तुमचा खूप वर्षांचा दीर्घ असा अनुभव आहे या भूलशास्त्र किंवा भूल देण्याच्या प्रॅक्टिसमध्ये, तर नक्कीच पेशंटची सेफ्टी ही सर्वात महत्त्वाची आहे. तर हे जे मी आता जे वाक्य बोललो या संदर्भात आपल्याला काही अनुभव शेअर करायचे आहेत का? पूर्वी कसं होतं आणि आता जे काही नवीन भूलशास्त्रामध्ये जे काही टेक्निक किंवा रिजनल अनेस्थेशियासारखं जसं जोशी सरांनी आता बोललो, तर त्याचा काही फायदा झाला आहे का? हा, ह्या गोष्टीचा नक्कीच फायदा झालाय. जसं आता सर आत्ताच म्हटले की पूर्वीच्या काळी ही रिजनल अनेस्थेशिया टेक्निक, विशेषतः पिडियाट्रिक अनेस्थेशियामध्ये बोलायचं झालं तर ही जवळजवळ नव्हतीच. म्हणजे प्रत्येक बाळाला ही पूर्ण भूलच दिली जायची, आणि पूर्ण भुलेचे काही रिस्क असतात ज्या लहान बाळांमध्ये आणखी जास्त प्रमाणात असतात. आणि ती जसं आपण सुरुवातीला बोललो तसं की पिडियाट्रिक अनेस्थेशियामध्ये जोखीम जास्त आहे, रिस्क जास्त आहे. तर ती रिस्क जी काय आहे ती मिनिमाइज करण्याच्या दृष्टीने आता जोशी सरांसारखे जे पिडियाट्रिक अनेस्थेशियोलॉजिस्ट आता आहेत भारतामध्ये, जगामध्ये, त्यांनी हे जे सर आत्ता म्हटले तसं कॉम्बिनेशन त्यांनी काय केलेलं आहे की पूर्ण भूल आणि रिजनल भूल यांचं एक असं एकत्रीकरण केलंय की एकदम पूर्ण भुलीची औषधंही आपल्याला सेफ डोसेसमध्ये मिनिमम वापरता येतील, आणि त्याच्या जोडीला रिजनल भूल पण दिली जी कम्पॅरेटिव्हली सेफ असते पेशंटसाठी. तर मग दोन्हीचं कंबाईंड अशी ॲक्शन चांगली येते, आणि सर्जन्स कम्फर्ट जो मिळायला हवा तो मिळतो, आणि त्याच वेळेला पेशंटची सेफ्टी वाढते. कारण रिजनल भूल ही अडल्ट अनेस्थेशियामध्ये तर खूप सेफ आहे कम्पेअर्ड टू जनरल अनेस्थेशिया, परंतु लहान बाळांमध्ये ती पॉसिबल होत नाही, प्रॅक्टिकेबल होत नाही. आता लहान बाळांना मगाशी बोललो आपण तसं त्यांना एखादा पाय किंवा एखादा हात बेशुद्ध करायचा आहे, म्हणून ते त्या गोष्टी कॅरी आउट करण्यासाठी कोऑपरेट करत नाहीत आपल्याला. म्हणून त्यांना काही प्रमाणात पूर्ण भुली द्यावीच लागते, पण त्या भुलेच्या
इफेक्ट खाली आपण रिजनल अॅनेस्थेशियाचे टेक्निक वापरून एक कंबाईंड इफेक्ट तयार करतो. एक मुद्दा असा मला सांगायचा होता की पूर्ण भूल दिल्यानंतर बरेचदा पेशंटचा श्वास हा आपण थांबवलेला असतो, पण जे लहान बाळं असतात ते पूर्णपणे मॅच्युअर्ड नसल्यामुळे आता ही जे औषध दिलेलं आहे ते शरीरातून बाहेर जाण्यासाठी यकृत किंवा लिव्हरमधून ते बाहेर पडतं. त्यांचं लिव्हर हे पूर्णपणे मॅच्युअर झालेलं नसल्यामुळे आपल्याला काही बऱ्याचदा दुसऱ्या प्रकारची औषधं द्यायची गरज पडते की जी यकृतातून बाहेर जाणार नाही आहेत शरीरातून, जेणेकरून त्यांचा ऑपरेशन झाल्यानंतरचा भुलेत राहण्याचा कालावधी कमी होईल. नक्कीच, म्हणजे लहान मुलांची पूर्णपणे जी वाढ झालेली नसते किंवा शरीरातील ऑर्गनची पूर्णपणे वाढ झालेली नसते, तर अशा वेळेस जसं तुम्ही आता दोघांनी सांगितलं की कंबाईन अॅनेस्थेशिया पद्धती ही खूप मोठी फायद्याची ठरलेली आहे. तर सर, मला एक साधारण श्रोत्यांसाठी हा प्रश्न विचारायला तुम्हाला आवडेल की लहान मुलांमध्ये साधारण कुठल्या कुठल्या प्रकारच्या शस्त्रक्रिया खूप रुटीनली होतात किंवा त्या सहज शक्य आहेत? बऱ्याच वेळेस काय होतं की लोकांना ती माहितीच नसते की अरे, लहान मुलांमध्ये ही पण शस्त्रक्रिया आता सहज सोप्या पद्धतीने आणि सिक्युअर पद्धतीने होऊ शकते आणि त्यामुळे ते डॉक्टरांकडेच दाखवायला येत नाही. तर मग त्याचे कॉम्प्लिकेशन मुलांमध्ये जसं वय वाढतं तसं वाढत जातात. तर या संदर्भामध्ये मला नक्कीच तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की नक्की कुठल्या कुठल्या शस्त्रक्रिया लहान मुलांमध्ये कॉमनली होतात. यामध्ये असं आहे की एक सुंठा ही एक सर्वात कॉमन असणारी गोष्ट आहे. त्यानंतर हर्निया हायड्रोसिल आपण ऐकलंच असेल, ते मोठ्या प्रौढांप्रमाणे लहान मुलांमध्ये सुद्धा असतं. त्यानंतर अंडाशय जे असतं ते आईच्या पोटात असतानाच त्याची वाढ होत होत ते जन्माच्या वेळेला खाली आलेलं असतं. काही जणांमध्ये ते येत नाही, त्याच्यासाठी ऑर्किओपेक्सी नावाची एक शस्त्रक्रिया असते. त्यानंतर काही वेळेला या मुलांचं ती अंडाशय जे आहे ते फिरून टॉर्शन टेस्टिस नावाचा प्रकार होतो. ह्या त्या मानाने कमी जोखमीच्या शस्त्रक्रिया आहेत, पण त्याच्यामध्ये मेन हे आहेत की काही बाळांना जन्मता आजार असतात. म्हणजे काही जणांना अन्ननळी आणि श्वासनळी एकमेकांना जोडलेली असते, तर आयुष्याच्या पहिल्या दिवशी त्या बाळाचं ते ऑपरेशन करावं लागतं. अन्ननळी श्वासनळी एकमेकाला जोडलेली जी असते ती तोडून अन्ननळी पुन्हा बनवावी लागते. या प्रकारचं ऑपरेशन एक. त्यानंतर काही जणांना शीची जागा नसते, तर ती नसेल तर आयुष्याच्या पहिल्या दिवशीच ती पोटावर काढण्यात येते. त्यानंतर एक 4-6 महिन्याचं बाळ झाल्यानंतर थोडं वजन वाढल्यानंतर त्याला शीची जागा तयार करण्याची दुसरी शस्त्रक्रिया, आणि त्यानंतर ते सगळं व्यवस्थित झालंय असं कळल्यानंतर 3-4 महिन्यांनंतर ती बंद करण्याची तिसरी शस्त्रक्रिया. अशा प्रकारची ही एक आहे. त्यानंतर काही जणांना त्या पोटातल्या नसा कमी काम करतात, त्यामुळे अन्न पुढे ढकललं जात नाही. त्यांनाही हीच कोलॉस्टॉमी ज्याला म्हणतो की शीची जागा वरती पोटावर काढून ठेवणे आणि ते नंतरच्या 2 शस्त्रक्रियांमध्ये जिथे जिथे पूर्ण नसा तयार झालेल्या आहेत अशी तिथे आणून लावणे आणि नंतर कोलॉस्टॉमी क्लोजर करणे. त्यानंतर एक मोठी शस्त्रक्रिया जी करू शकतं ती अशी आहे की पोट आणि छाती यामध्ये एक पडदा असतो ज्याला आम्ही डायफ्राम असं म्हणतो. काही जणांमध्ये तो वीक असतो किंवा ॲब्सेंट असतो. तर तो असल्यामुळे पोटातले अवयव म्हणजे आतडे, त्यानंतर प्लीहा ज्याला स्प्लीन म्हणतो आपण, हे सगळे छातीमध्ये जाऊन त्या बाळाला श्वासाला त्रास होत असतो. तर ती पुन्हा पोटात आणून तो पडदा तयार करण्याचं पण एक शस्त्रक्रिया असते. अशा बऱ्याच जोखमीच्या शस्त्रक्रिया आहेत, पण त्या आता नवीन टेक्निक्समुळे आपण सेफली करू शकतो. म्हणजे मला हेच म्हणायचं की पिडियाट्रिक अॅनेस्थेशियामध्ये सर म्हटले तसं की जे आजार मोठ्या माणसांमध्ये असतात ते छोट्या बाळांमध्ये असणं
आणि त्या छोट्या बाळांच्या शस्त्रक्रिया होणं हा एक भाग झाला, जो तुलनेने कमी जोखमीचा आहे. परंतु सरांनी आता जे शेवटी सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत, ज्या जन्मतःच असणारे दोष, म्हणजे बाळ लहानात लहान हे जन्मतः असतात, त्यावेळी त्याच्या शरीराच्या ज्या गोष्टी आहेत चॅलेंजिंग, ज्या डेव्हलप नाही आहेत अजून त्या, आणि ते जास्त जोखमीच्या शस्त्रक्रिया आहेत, ज्या स्पेसिफिकली पिडियाट्रिक अॅनेस्थेशिओलॉजिस्ट मॅनेज करतात. मूत्राशयापाशी किडनीपासून मूत्राशयापर्यंत जी नळी येते, तिच्यामध्ये युरेटर म्हणतो आपण त्याला, त्याच्यामध्ये ऑब्स्ट्रक्शन असू शकतं. ते 1-2 महिन्याचं बाळ असतानाच ती पण शस्त्रक्रिया करावी लागते. त्याला पायलोप्लास्टी असं म्हणतात. म्हणजे अनेक आहेत, पण आपल्याला फक्त त्रास झाल्यानंतर डॉक्टरकडे जाणे, त्यांना निदान करू देणे आणि त्यामध्ये न घाबरता. नक्कीच. आता श्रोत्यांसाठी मला खूप आनंदाची गोष्ट वाटते की आपल्या इथे आज रेडिओनगर FM मध्ये जे दोन्ही प्रतिष्ठित डॉक्टर आलेले आहेत, त्यांनी पिडियाट्रिक अॅनेस्थेशिया किंवा पिडियाट्रिक मुलांमध्ये जे काही जोखमीचे किंवा अतिजोखमीच्या ज्या काही सर्जरी आहे किंवा शस्त्रक्रिया आहेत, त्या अगदी सोप्या भाषेमध्ये सर्वसामान्य व्यक्तीला कळतील अशा भाषेत सांगितल्या आहेत. म्हणजे कमी जोखमीच्या शस्त्रक्रिया तर होतातच होतात, परंतु नगरसारख्या शहरामध्ये देखील अतिजोखमीच्या किंवा जन्मतात जे काही अपंगत्व किंवा काही कॉम्प्लिकेशन एखाद्या बाळामध्ये झालेले असतील, जसं जोशी सरांनी आता वेगवेगळ्या शस्त्रक्रियांच्या बाबतीत सांगितलं, ते जरी असेल तरी योग्य उपचार योग्य वेळेमध्ये जर का ते घेतले गेले तर नक्कीच त्या लहान मुलांना भविष्यामध्ये नॉर्मल आयुष्य जगण्यासाठी त्याची मदत नक्कीच होते. तर लवंडे सरांना मला विचारायला आवडेल की जसं आता इतक्या सर्व शस्त्रक्रियांच्या बाबतीमध्ये जोशी सरांनी प्रकाश टाकला, तर अशा वेळेस जे काही आई वडील आहेत किंवा जन्मताच, मी महत्त्वाचा उल्लेख करेल की जन्मताच जो मुलगा किंवा मुलगी जन्माला आले आहेत आणि त्यांच्यामध्ये जर का पिडियाट्रिशियन, त्यांचे जे काही लहान मुलांचे डॉक्टर आहेत, आणि त्यांनी जर का असे काही कॉम्प्लिकेशन आहेत किंवा जन्मताच थोडासा आजार आहे असं सांगितल्यानंतर जे काही आई वडील डगमगतात, तर अशा वेळेस त्या व्यक्तींना तुम्ही काय संदेश द्या? संदेश हा पहिला हाच आहे की ज्यावेळी आपल्याला जन्मतः काही दोष असतात जे कोणाच्याच हातात नसतात, कोणालाही असे जन्मजात दोष असलेलं बाळ झाल्यानंतर पहिल्यांदा दुःख होणं, शॉकमध्ये हे होणं साहजिक आहे. परंतु जे त्यावेळी आता बालरोग तज्ज्ञ पिडियाट्रिशियन बाळाला बघून त्याच्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत ते पिडियाट्रिक सर्जनकडे जाऊन तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल असं सांगतात, त्यावेळी न घाबरता आता आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की पिडियाट्रिक अॅनेस्थेशिओलॉजी चांगली डेव्हलप झालेली आहे. पिडियाट्रिक अॅनेस्थेशिओलॉजिस्ट आपल्याकडे आहेत आणि असे चांगले टेक्निक असल्यामुळं पिडियाट्रिक सर्जन्सला पण त्या शस्त्रक्रिया चांगल्या प्रकारे करून बाळाला त्याच्यातून बाहेर काढता येणं आता सहज शक्य झालेलं आहे. तर आपण ह्या सगळ्या तज्ज्ञांवर विश्वास ठेवला पाहिजे, आईने किंवा पेरेंट्सने बाळाच्या, आणि आपलं बाळ त्यांच्याकडं सोपवलं पाहिजे. त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे की जेणेकरून हे मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच म्हणतात याला, पिडियाट्रिशियन, पिडियाट्रिक अॅनेस्थेशिओलॉजिस्ट आणि पिडियाट्रिक सर्जन्स हे सगळेजण मिळून त्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली मॅनेज करून बाळाला त्यातून बाहेर काढतात. आपण न घाबरता त्याला सामोरं गेलं पाहिजे. नक्कीच हा खूप महत्त्वाचा संदेश लावंडे सर तुम्ही सर्वज्ञांना दिलेला आहे की आज म्हणजे नगरसारख्या शहरामध्ये देखील खूप सारे तज्ज्ञ असे पिडियाट्रिशियन आहेत, पिडियाट्रिक सर्जन आहेत आणि पिडियाट्रिक अॅनेस्थेटिक देखील आहेत. तर श्रोत्यांनी किंवा अशा पद्धतीने ज्या अडचणीत आलेले पालक आहेत तर त्यांनी न घाबरता आपल्या पाल्यासाठी योग्य ती ट्रीटमेंट घेणं खरंच गरजेचं आहे. तर मला ललित सरांना विचारायला आवडेल की असे जे काही स्ट्रेसमध्ये किंवा पालक ज्यावेळेस आपल्या पाल्याला घेऊन किंवा तुमच्यापर्यंत येतात, तर भूलतज्ञ म्हणून तुम्ही त्यांना कुठल्या इन्स्ट्रक्शन किंवा काळजी घ्यायला सांगता किंवा त्यांच्याशी कसा संवाद साधता? आता त्यांना कन्सोल करणं सर्वात गरजेचं असतं. तर त्यांना पहिली गोष्ट म्हणजे त्यांना धीर देणे की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या ट्रीटेबल आहेत, हे सांगणं गरजेचं असतं. त्यामुळे त्यांना शांत ठेवणं आणि त्याच बरोबरीने आता त्या छोट्या बाळाला तुम्हाला भूल द्यायची आहे म्हटल्यानंतर त्यामध्ये येणारे धोके पण त्यांना समजावून सांगणार. तर त्यामध्ये त्यांना हे सांगावं लागतं की आम्ही आमच्याकडून चांगल्यात चांगले प्रयत्न करतो, परंतु त्यामुळे
धोका जो आहे तो कमी व्हायला मदत होते, नष्ट करू शकत नाही आपण. पण हे जे आहे हे सगळं सांगण्यामध्ये त्यांच्याशी आपुलकीनं बोलण्याने खूप फरक पडतो आणि त्यांचं कोऑपरेशन वाढतं. हाच अनुभव आहे. नक्कीच म्हणजे संवाद साधणं ही खूप मोठी गुरुकिल्ली आहे असं मला तुमच्या या बोलण्यातनं दिसून आलं. तर ललित सर, मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्ही आता इतका प्रदीर्घ तुमचा अनुभव आहे लहान मुलांना भूल देण्याच्या बाबतीमधला, तर अशी कुठली एखादी चॅलेंजिंग केस वाटली तुम्हाला आणि ती केल्यानंतर म्हणजे आपण म्हणतो ना की खूप आनंद झाला की अशी केस मी केली, तर असा काही कुठला अनुभव असेल तर तो नक्की श्रोत्यांना ऐकायला आवडेल. जे ब्रॉन्कोस्कोपीज करतो त्या तर रिवॉर्डिंग असतात की पेशंट डिस्ट्रेसमध्ये काही काही वेळेला अगदीच मरणपंथाला लागलेला असतो आणि ती जी फॉरेन बॉडी त्याच्या फुफ्फुसात अडकलेली असते ती आपण काढल्यानंतर त्याला जो रिलीफ मिळतो तो बघून. आणि एक मेन्शन करण्यासारखी गोष्ट आहे की जी सर्वात छोटा बाळाची शस्त्रक्रिया आतापर्यंत केलेली आहे ती 780 ग्रॅम. ग्रेट. त्याला आतड्यामध्ये ऑब्स्ट्रक्शन होतं. 2 ठिकाणी ती आतडी काढून एकमेकांना जोडावी लागली. साधारण त्यावेळेला बाळाचं वय 15 दिवसांचं होतं आणि पिडियाट्रिशियन्सच्या मदतीनं पिडियाट्रिक सर्जनने छान सर्जरी केली आणि 1-1.5 महिना ते बाळ याच्यामध्ये NICU म्हणतात त्याला, नवजात अर्भक कक्षामध्ये राहून चांगलं साधारणपणे 1.5 ते 2.25 किलोचं झाल्यानंतर डिस्चार्ज झालं. 780 ग्रॅम म्हणजे नॉर्मल वजनाच्या 1/3 वजनाचं बाळ होतं ते. खूपच- त्याला खूपच एवढ्या छान. सगळ्या शस्त्रक्रियांमधून आणि याच्यातून पार पाडलेलं आहे. नक्कीच ही गोष्ट खूप अभिनंदनीय आहे आणि मला असं वाटतं की असेच जे काही अनुभव आहेत तर ते आपल्यासारख्या भूलतज्ञांना पुढे काम करण्यासाठी प्रेरित करत राहतात. नक्कीच. तर मला आता लवांडे सरांना विचारायला आवडेल की ज्या पद्धतीने भूल तज्ञामध्ये किंवा एकंदरीत सर्व भूलशास्त्रामध्ये जे काही नवीन प्रगती होत आहे ते असं म्हटलं जातं की मेडिकल फील्डमध्ये जे काही अद्ययावत गोष्टी होत आहेत तर ह्या सर्वात जास्त पिडॅट्रिक किंवा ॲनास्थेशिया याच्याशी रिलेटेड होत आहेत. तर या संदर्भात तुम्हाला लोकांना सांगायला काय आवडेल? जसं आता अनेस्थेशिओलॉजी ही यंगेस्ट ब्रांच ऑफ मेडिसिन आहे. गेल्या म्हणजे अलीकडच्या काळात डेव्हलप झालेली ब्रांच आहे. तर ती रॅपिडली पुढेही डेव्हलप होते. जसं मगाशी आपण बोललो तसं आता अनेस्थेशिओलॉजीमध्ये पिडियाट्रिक अनेस्थेशिओलॉजी, न्यूरो अनेस्थेशिओलॉजी, कार्डियक अनेस्थेशिओलॉजी, इंटेन्सिव्ह केअर, इवन आता गेल्या महिन्यातच टाटा हॉस्पिटलने गॅस्ट्रोइंटेस्टिनल आणि लिव्हर अनेस्थेशियामध्ये फेलोशिप सुरू केलेली आहे. म्हणजे जवळजवळ प्रत्येक अवयवाच्या दृष्टीने अनेस्थेशिओलॉजी डेव्हलप होते आणि प्रत्येक अवयवाचे जे काही विशेष आजार असतात त्याच्या मॅनेजमेंटमध्ये अनेस्थेशिओलॉजीचा रोल हा वाढत चाललेला आहे. ते फक्त ऑपरेशन पुरतं भूल देणे आणि विषय संपला असं आता अजिबात नाहीये. त्याच्या अगोदर, ऑपरेशनच्या दरम्यान आणि ऑपरेशन नंतर सुद्धा ते भुलेची टेक्निक्स, त्यातले औषधं, त्यातले जे काय नवीन डेव्हलप झालेल्या ॲडव्हान्स गोष्टी आहेत ह्या वापरून त्या बाळाचा आजार हा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कसा मॅनेज करता येईल ह्याच्यामध्ये अनेस्थेशिओलॉजीचा रोल वाढलेला आहे. त्यामुळे लोकांनी पण ती माहिती करून घेणं, आता आपणही आपल्या सोसायटीच्या माध्यमातून लोकांचा अवेअरनेस वाढवायचं काम करतोच आहोत. परंतु भूलतज्ञ हा एक विशेष प्रावीण्य मिळवलेला डॉक्टर असतो आणि त्यात आता आणखी सबस्पेशालिटी झाल्यात आणि त्यातही ते पेशंट मॅनेजमेंटमध्ये खूप हातभार लावत आहेत. ही गोष्ट लोकांनी समजून घ्यावी आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून शस्त्रक्रियांना आणि सगळ्या गोष्टींना सामोरं जावं. नक्कीच ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की भूलशास्त्र ही एक इंग्लिश ब्रँच म्हणून आता उभी राहत आहे आणि नवीन नवीन ज्या पद्धती आहेत त्याच्यामुळे पेशंटची सेफ्टी ही खूप केंद्रस्थानी ठेवून नवीन डेव्हलपमेंट किंवा नवीन टेक्नॉलॉजी पुढे येत आहेत. तर नक्की त्याचा फायदा पुढे भविष्यामध्ये देखील सर्व पेशंटला होईल अशी आशा आहेच. आणि
ज्या पद्धतीने जोशी सरांनी आपले अनुभव आणि नगरमध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीने लहान मुलांवर शस्त्रक्रिया होतात आणि किती सेफ्टी आणि किती नवनवीन पद्धतीने कंबाईन अनेस्थेशिया टेक्नॉलॉजी वापरून सेफ पद्धतीने आपण भूल देतोय हे देखील सर्व श्रोत्यांना सांगितलं. खरंच खूप छान वाटलं. तर मी डॉक्टर सचिन लवंडे सर आणि डॉक्टर ललित जोशी सर यांना आपण रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा या स्टुडिओमध्ये येऊन श्रोत्यांशी संवाद साधला याबद्दल मी खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. श्रोते हो, आपण आरोग्यधारा या कार्यक्रमात पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आपल्या या कार्यक्रमाविषयी मत कळवण्यासाठी आमचा पत्ता आहे रेडिओ नगर 90.4 FM, प्रतिसाद केंद्र लेंडकर मळा, बालिकाश्रम रोड, अहमदनगर. आणि आपण व्हॉट्सअपद्वारे किंवा मोबाईलद्वारे देखील संपर्क साधू शकता. व्हॉट्सअप किंवा मोबाईल नंबर आहे 90 11 11 23 90. मोबाईल नंबर आहे 90 11 11 23 90. आणि आपण ईमेलद्वारे देखील आमच्याशी संवाद साधू शकता. ईमेल आय डी आहे radionagar@snehalaya.org. धन्यवाद.